समाजामध्ये जो गैरसमज आहे की रक्त कमी असतं एखाद्या व्यक्ती म्हणजे काय असतं, तर हा प्रकार आपण आज डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर उमळे, जनरल फिजिशियन अँड सर्जन श्री अष्टविनायक क्लिनिक आळंदी. तर आपलं जे रक्त आहे, आपलं रक्त दोन घटकांनी बनलेलं आहे. एक म्हणजे प्लाझ्मा की जो तरल पदार्थ, द्रव पदार्थ असतो, लिक्विड, आणि दुसरं म्हणजे ब्लड सेल्स की ज्या आपण त्यांना रक्तपेशी म्हणतो. रक्तपेशी तीन प्रकारच्या असतात. आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी, डब्ल्यूबीसी म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, आणि तिसऱ्या प्लेटलेट्स म्हणजे रक्तबिंबिका. तर ह्या ज्या लाल रक्तपेशी असतात, या लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असतो. तर तो हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर आपल्याला ॲनेमिया होतो, आणि ह्या हिमोग्लोबिनचं काम असतं आपल्या शरीरातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची ने-आण करणं. त्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या रक्तामधलं हिमोग्लोबिन कमी होतं, त्यावेळेस बरेच व्यक्ती म्हणतात या रुग्णामध्ये किंवा या व्यक्तीमध्ये रक्त कमी आहे. तर तसं नसून नॉर्मली प्रत्येक हेल्थी व्यक्तीमध्ये 4.5 टू 5.5 लिटर एवढं रक्त कम्प्लिटली असतं म्हणजे असतं. तर हा मुद्दा असा आहे की नॉर्मली रक्त कमी आहे याचा अर्थ पूर्ण रक्ताचं जे व्हॉल्यूम आहे ते कमी आहे असं नाही होत. तर तुमच्या रक्तामध्ये ज्या आरबीसी आहेत आणि आरबीसी मध्ये जे हिमोग्लोबिन आहे, त्या हिमोग्लोबिनचं नॉर्मल लेवलपेक्षा कमी प्रमाण असणं, याला बरेच व्यक्ती काय म्हणतात, रक्त कमी आहे. तर असा मुद्दा आजचा आहे, आणि याद्वारे आपण रक्त कमी आहे हा बऱ्याच व्यक्तींमध्ये असणारा गैरसमज दूर केलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.